आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्थायी समितीत कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी, आरोग्य, अग्निशमन आणि दिव्यांग उद्यानावरही चर्चा। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीत शहरातील विविध विकास कामे, आरोग्य, अग्निशमन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। सभेत पश्चिम विभागातील मनपा मुख्यालय, महापौर निवासस्थान, आयुक्त निवासस्थान आणि इतर मनपा इमारतींच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामास मंजुरी देण्यात आली। तसेच नाशिक रोड विभागातील पुष्पकनगर येथे दिव्यांगांसाठी विशेष उद्यान आणि सुविधा केंद्र उभारण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला। याशिवाय अग्निशमन विभागातील 36 फायरमनना 6 महिन्यांची मुदतवाढ, सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीला मंजुरी, MNGL गॅस पाईपलाईन्ससाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे, गोदावरी व नंदिनी नदीतील सांडपाणी रोखण्याचे प्रकल्प, निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरातील जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तींच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली। बैठकीदरम्यान महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभागाच्या निधीचा वापर तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजावर नगरसेविका भारती ताजनपुरे, अदिती पांडे, नीता निगड, माधुरी बोलकर, इंदुताई खेताडे, सरिता सोनवणे, मयुरी पवार, डॉक्टर दीपाली कुलकर्णी तसेच नगरसेवक राहुल दिवे आणि योगेश गाडेकर यांनी विविध प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली। विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सभेत घेण्यात आले। असे हे विषय हे ताबडतोब झाले पाहिजे आणि हा विषय इंस्टाग्रामवर दिवसभर आणि हा येतच नाही, एक समजा आला इंस्टावर परंतु शहरात असे अनेक उदाहरणे असे जे धोकेदायक स्पॉट आहे आपण सगळे बघून घ्या थोडंसं आणि लवकर करा। संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना सांगा तर त्यांना काम द्यावे, त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये काम करून घ्या। त्याचबरोबर आज माझ्या इथं 2 झाडं पडली आणि महत्वाचे रस्ते दोन्ही बंद झाले। फायर ब्रिगेड वाले कोणी फोन सुद्धा उचलत नाही। मग अत्यावश्यक सेवा येण्याची कशासाठी आपण मान्य नाव सारखे करतोय? अत्यावश्यक आहे। जर अत्यावश्यक सेवा जेव्हा गरज पडली तेव्हा जर ती मिळतच नसली तर काय उपयोगाची बाबती? सकाळपासून आम्ही त्या झाडं पडले तिथे उभं राहिलो, पण हे लोक फोन उचलत नाही, ते काढायला यायला। आणि अशी शहरात एक ना अनेक उदाहरणे, काल दुपारपासून पाऊस चालू आहे, रात्रभर पाऊस चालू आहे, प्रत्येकाला त्रास आहे। असं कोणीच नाही या त्रासातून वाचलेलं आणि लोक डायरेक्ट बोलतात ना आणि व्हिडिओ व्हायरल करतात। तुम्हाला काही फरक नाही पडत, आम्हाला पडतो ना, लोक आम्हाला बोलतात, अधिकाऱ्यांना नाही बोलत। सभापती महोदय, मुळात पावसाळ्यात तुमचा विषय म्हणून आवाज दिला, पण तुम्ही बोलून घेतो। मुळात आहे ना सभापती महोदय, आपल्या सगळ्या सदस्यांचं मी लक्ष एक गोष्टीकडे केंद्रित करतो की शहरामध्ये रस्त्यांना खड्डे झाल्यापेक्षा जी रस्ते खोदली गेलेली ना त्याचा त्रास आहे। म्हणजे मूळ त्रास कसला हा समजून घेतला पाहिजे। एक तर MNGL खोदले, स्मार्ट सिटीच्या कॅमेरावाल्यांनी खोदले, त्या फायबर ऑप्टिकनी खोदले, त्याच्यानंतर मुकले लाईनवाल्यांनी खोदले, अशा निर्णय जो आपण भूसंपादनाचा जो विषय होता 18 कोटीचा, तो आपण त्याची संपूर्ण चौकशी करून तो उच्च न्यायालयात पाठवला आहे। फायर ब्रिगेडच्या संदर्भात तो विषय आलेला होता, काय निर्णय? तो विषय आपण तहकूब ठेवलेला आहे। सर्व सखोल
अहवाल हा पुढच्या मिटिंगला मागवला. विकास कामांचे सदस्यांचे जेवढे विषय आहेत तेवढे मंजूर करण्यात आलेले आहेत. 2 ते 3 विषय आहेत ते आपण करण्यात आलेले आहेत. दवाखान्याचा संदर्भातले विषय आहेत. जे कर्मचारी काम करतात आपले त्यांना 8 आणि 10 हजार रुपये पगार दिला जातो. इतर ठिकाणी 18,000 दिला जातो, काही ठिकाणी 22,000 दिला जातो. तर याचा आपण संपूर्ण अहवाल विभाग वाईज मागवला आहे. तुम्हाला ज्या गोष्टींची घाई करायला पाहिजे ते करतलेलं आहे बाकी जास्त घाई समिती तोच तुम्ही प्रत्येक विषय आणलाय. हा विषय आपण तरतूद ठेवला आहे. हो आणि त्याचबरोबर ते महासभेत झाले ना ते पण इकडे आल्यावर ते थांबवा. हो. बोला ना आम्ही. सन्माननीय सभापती, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार बंधू, हा जो महिला बालकल्याणचा विषय आहे त्याच्या आधारित मला बोलायचं आहे की गेल्या आता 2 दिवसांपूर्वी तुम्ही जी 16 कोटीच्या घरावर मंजुरी दिली, सॉफ्टजी लाईनचे जे कंपनीने ते कला कौशल्याचं काम केलं, तर सगळ्यात प्रथम हे की भाऊ त्याचा टेंडर होणं गरजेचं होतं. त्या लोकांना मुदतवाढ का दिली आहे, पण त्यांना मागचे जे होते त्यांनाच कंटिन्यू करून त्याच कंपन्यांना दिलं. तर त्याचा टेंडर होणं गरजेचं होतं, म्हणजे पारदर्शकता ही सगळ्यांच्या समोर आली असती. आणि ती जी कंपनी काम करते त्यांच्या ठराविक महिला त्यांच्या ठराविक ठिकाणी ते क्लासेस चालू. तर याचा आपण सगळा अहवाल मागवला पाहिजे की त्यांनी याच्या आधी त्यांनी आपल्याला सांगितले 15,000 कदाचित त्या महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलंय. तर ते सगळ्यांना प्रशिक्षण दिलंय का हे पण आपण कन्फर्म केलं पाहिजे. याची सगळी माहिती ह्या सभागृहापुढे येणं गरजेचं आहे, कारण त्यांना मुदतवाढ देणं गरजेचं नव्हतं. त्या वर्षी त्यांना टेंडर करणं गरजेचं होतं. नेहमी त्याच कंपन्या तुम्ही कोणत्या बेसवर कंटिन्यू करताय ना, त्याच्यासारख्या दुसऱ्या कंपन्या अजून कमी याच्यात काम करायला तयार आहेत, तर आपण हे करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी विनंती करते की पुढच्या मिटिंगला त्याच्या मागच्या जे त्यांनी जे क्लास घेतले, जितक्या महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलंय त्याची संपूर्ण माहिती या सभागृहासमोर आणावी अशी मी विनंती करते. त्यांची संपूर्ण माहिती अहवाल पुढच्या मीटिंगला पाहिजे आणि त्याचं प्रेझेंटेशन मध्ये झालं पाहिजे. त्यांना बरोबर घ्या. विकास कामासाठी बरोबर. काय करायचं अकरावी तर आपण टेंडर आणि टेबल त्याच्या आपण टेंडर अपलोड करतो. ते एअरटेलने खोदलेलं आहे. जरी आपल्या क्षेत्रात असं त्यावेळेच्या ह्याच्यात राहिलं सर्व टेंडर मी आता तुम्ही आराम करू. दोन विषय आहेत आपल्याकडे आणि आता इतर डिव्हिजनचे लहान मुलांना खड्ड्यात बसून गेल्यानंतर जीव डोक्यात जाण्याचा प्रश्न आहे ना. आपला एक मिनिट आता आहे ना, पाणी वाढलंय खूप. आता कलेक्टर महापौर यांची सर्वांची आता तर तुम्हाला व्हिजिट आहे, तर आम्ही तर साहेब आपली परवानगी घेऊन तिकडे जायचं. हा नाही हे रिटायर्ड आहे काही पण नाही बाळावर घेतोय ना आपल्याकडे. म्हणजे काही काम केलंय तर काय काम केलं, काय म्हणजे मानधनावरच केलं गेलं. मग मुदत वाढ आहे का? मुदत वाढली आहे, त्यांची मुदत संपलेली आहे आणि त्यांना आपण परत कामाला घ्यायचं, म्हणजे मुदत वाढ नाही म्हणता म्हणजे आधी काम केलंय. आता मध्ये किती वर्ष नाही याच्यामध्ये तुम्ही सातरकर साहेब तुम्ही बोला. एकच मिनिट तुम्हाला होता की
थांबवतो आणि तुम्ही बोला. आता यांनी सगळ्या सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे का फायर ब्रिगेडच्या बाबतीमध्ये पदोन्नती, नंबर 1. नंबर 2, प्रशासन काही रिटायर्ड अधिकाऱ्यांचे ठराव करत आहे आणि मग ठराव करत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये शंका आली आणि त्या कर्मचाऱ्यांना सगळ्या सदस्यांना भेटले का तुम्ही ठराव ज्या काही रिटायर्ड लोकांचे करत आहे त्याच्यामध्ये यांच्या प्रोफेशनल गदा येऊ शकते का. नंबर 1 प्रश्न. नंबर 2 प्रश्न, रिटायर्ड कर्मचारी जे आपण घेणार आहे बांधणार आहोत ते बांधणार घेतल्यानंतर ते फायर ब्रिगेड मध्ये घेणार आहात का, आणि घेणार असाल तर मग त्यांची मेडिकल फिजिकल फिटनेस कसा असणार आहे, तर तो मुद्दा तुम्ही थोडासा प्रकाश टाकावा म्हणजे पाणी रिटायरमेंटची एज इज 58. 58 च्या नंतर रिटायर झालेले कमीत कमी 8 ते 10 वर्षाचे त्यांच्या लक्षात आलं. काही आपल्याला जे जुने लोक आहे अधिकारी त्यांना आपल्याला प्रमोशन द्यायचंय ते सातारा साहेब माननीय सभापती मुळात जी कर्मचाऱ्यांची पदोन्नती होत असते त्याच्यासाठी पदोन्नती समिती असते माननीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, त्यात वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. तसेच माननीय समिती व नगरसेवक यांनी सदर प्रस्ताव तीव्र विरोध केला आहे. एकूणच हे प्रकरण संशयास्पद आहे, त्यामुळे अंतिम निवारापोटी दिलेली रक्कम सदर जागा मालकाकडून वसूल करण्यात यावी. सदरच्या जमिनीचा ताबा प्रशासनाने दिलेली असल्याने भूसंपादन करण्याची गरज नाही. सदर जमिनीची त्वरित ताबा घेऊन त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा विकासासाठी व सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणारा निधी लक्षात घेता जमीन मालकास त्वरित पीडीआर स्वरूपात मोबदला देण्यास नियमानुसार मंजुरी देण्यात येत आहे. तसेच जमीन मालकाने पीडीआर स्वरूपात मोबदला नाकारल्यास त्वरित महापालिकेमार्फत माननीय उच्च न्यायालयात अपील दाखल करावी व सदर प्रकरणी महापालिकेने कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. आणि कुत्र्याची लस पण नाही आपल्या हॉस्पिटलमध्ये, सिव्हिलला पाठवतात आणि एवढे 4-4-5-5 कोटीचे विषय येतात ते मंजूर करतो आपण विना चर्चा बोलत नाही. परंतु आता आपण हा विषय ड्रॉप ठेवला, यांना माहिती द्यायला सांगा. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना पण माहिती द्यायला ठेवायला सांगा तुमच्या कारण तुम्ही संपूर्ण माहिती द्या पुढच्या मीटिंगला. नाशिक रोडला कोण म्हणतात अधिकारी ते आज नाही म्हणतात, मी आता चालू मला याची काहीच माहिती नाही. जर बदल्या करायच्या असेल त्यांना माहीत कल्पना देऊन त्यांच्या बदल्या करत जा, थोडं शिक्षण ठेवा अधिकाऱ्यांचं, म्हणजे मग त्यांना उत्तर द्यायला पण समोर जाईल. नाही हे रिटायर्ड आहे काही पण नाही रिपीट नाही नाही बांधणावर घेतोय ना आपल्याकडे म्हणजे काही काम केलंय तर काय काम केलं काय म्हणजे मानधनावरच केलं गेलं. मग मुदतवाढ आहे का? मुदतवाढी आहे, त्यांची मुदत संपलेली आहे आणि त्यांना आपण परत कामाला घ्यायचं म्हणजे मुदतवाढ नाही म्हणता त्यांनी आधी काम केलंय, आता मध्ये किती वर्ष नाही याच्यामध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. तसेच माननीय समिती व नगरसेवक यांनी सदर प्रस्ताव तीव्र विरोध केला आहे. एकूणच हे प्रकरण संशयास्पद आहे, त्यामुळे अंतिम निवारापोटी दिलेली रक्कम सदर जागा मालकाकडून वसूल करण्यात यावी. सदरच्या जमिनीचा ताबा प्रशासनाने दिलेली असल्याने भूसंपादन करण्याची गरज नाही. सदर जमिनीची त्वरित ताबा घेऊन त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा विकासासाठी व सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणारा निधी लक्षात घेता जमीन मालकास त्वरित पीडीआर स्वरूपात मोबदला देण्यास नियमानुसार मंजुरी देण्यात येत आहे. तसेच जमीन मालकाने पीडीआर स्वरूपात मोबदला नाकारल्यास त्वरित महापालिकेमार्फत माननीय उच्च न्यायालयात अपील दाखल करावी व सदर प्रकरणी महापालिकेने कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
सर्व सरकारी पत्रकारांना. सभा महिला बालकल्याणचा माताचा विषय सभापतीमध्ये मला असं वाटतं आपले आता 6 महिने झाले स्थायी समितीला. परंतु राहू अशा प्रकारचे किती विषय आपल्याकडून यांनी माता राज्य मुदतवाढीची मंजूर करून घेतली याची आपण माहिती घेतली पाहिजे साधारण. कारण दर मिटिंगला एक दोन असतात. म्हणजे प्रशासकीय राजवटी 22 ते 26 पर्यंत प्रशासनानं मानधनावर अशी किती लोक बनले. आपण आता माझे सहकारी म्हटलं प्रमाणात म्हणजे आपण जर एखादं नाव सुचवलं तर हे लोक त्याच्यात टिप्पणी देतात, कागद देतात, हे होत नाही ते होत नाही. असं का? आणि प्रशासनानं आतापर्यंत 4 वर्षात किती मानधनावर किती लोक बनले आणि आपल्याकडून आजपर्यंत किती लोकांची मुदत वाढ करून घेतली ही माहिती पुढच्या स्थायीवर द्यावी आणि त्याच्यानंतर हा विषय मंजूर करावा. सगळी माहिती द्या त्याच्यानंतर मंजूर करा. आणि त्याच्याबरोबर महिला बालकल्याणचा आपण आता राहुल दादा बोलल्याप्रमाणे आपण आता त्यांना किमान कौशल्याचा 2 महिन्यापूर्वी ठराव मंजूर केला. परंतु मला वाटत नाही का आता आम्ही 15-16 सोडा परंतु महासभेतल्या की 122 पैकी किती लोकांनी ह्या कंपनीने किती नगरसेवकांशी संपर्क साधला आणि त्यांचे एक चालू केले. मला वाटत नाही कोणाच्या चालू केला असेल. प्रेझेंटेशन लावा ना सगळ्यांना. त्यांचं एक प्रेझेंटेशन लावा. 122 लोकांनी माहिती कळायला पाहिजे का आपण कुठला विषय संपूर्ण माहिती प्रेझेंटेशन त्याचबरोबर आज महिला बालकल्याण समिती आज घ्यायची त्याच्यावर आमच्या महिला भगिनी काम करतील. परंतु मागच्या महासभेत सुद्धा आपण महिला बालकल्याण समिती असं आपण विषय जागरूकता असे बरेच विषय म्हणजे जी सभापती कोणी विषयाची महिला आमची भगिनी होईल तिच्या कार्यकाळात काही ठरता का नाही. ती याच्या आधी सगळं काढून घेत आहे. ती आल्यावर तिला काय करायचं फक्त खुर्चीवर येऊन बसायचं ना. सभापती साहेब जी कोणची महिला भगिनी आहे महिला बालकल्याणची सभापती होईल तिच्यापर्यंत यांनी एकही विषय ठेवला नाही. महासभेतली सगळे महिला बालकल्याण या महासभेत सगळे विषय होते. म्हणजे 3 कोणी विचारली तर तिच्या नावावर काही एखादा कागद लागून विचारलं काहीतरी म्हटलं पाहिजे काही सभापती झाले यांच्या कार्यकाळात अत्यंत चांगलं काम झालं. तुम्हाला असं वाटत नाही का कोणाचं तरी चांगलं नाव निघावं असं? तुम्हाला ज्या गोष्टींची घाई करायला पाहिजे ते करत नाही घाई समिती तोच तुम्ही प्रत्येक विषय आणलाय. हो आणि त्याचबरोबर ते महासभेत झाले ना ते पण इकडे आल्यावर ते थांबवा. सन्माननीय सभापती, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार बंधूंनो, आज जो महिला बालकल्याणचा विषय आहे त्याच्या आधारित मला बोलायचं आहे की गेल्या आता 2 दिवसांपूर्वी तुम्ही जी 16 कोटीच्या ठरावाला मंजुरी दिली सॉफ्टजी लाईनचे जे कंपनीने ते कला कौशल्याचं काम केलं तर सगळ्यात प्रथम ते की त्याचं टेंडर होणं गरजेचं होतं. त्या लोकांना मुदत वाढ का दिली पण त्यांनाच मागचे जे होते त्यांनाच कंटिन्यू करून त्याच कंपन्यांना दिलं तर त्याचं टेंडर होणं गरजेचं होतं. म्हणजे पारदर्शकता ही सगळ्यांच्या समोर आली असती आणि ती संगणक ऑपरेटरला किती मानधन देतो शेडेड करतो मला आता नक्की माहिती नाही आहे परंतु त्याला पोलीस 17,000 माहिती आल्यावर किती त्याच्यात उत्पन्न येतं इथं कोण अधिकारी बसतं माहिती काढत ते पुढच्या त्या विद्यार्थ्यांकडनं आपण काही तिकीट वगैरे घेतो तर ते आपल्याला आता आयुष्य आपण कबूल करतोय पुढच्या मिटिंगला सोयीस्कर आम्हाला माहिती आणि आवडत आहे. एक मिनिट आपण पहिला बिलं जे आलेले आहेत ते आपण सहाय्य करून आपण आता अकाउंट विभागाला पाठवलेलं आहे. हे जर 3 दिवसामध्ये लवकर तो पेमेंट आहे तो लवकर द्या. पहिला
करणार आहे. त्यांना कामासाठी वेळ मिळत नाही, काहीच नाही. आम्ही त्याची चौकशी करून आम्ही अहवाल सादर करतो मॅडम. ते पगार किती वेळ चालू त्यांना आहे फक्त 8,000 पगार दिला जातो. गेल्या काही मीटिंगमध्ये महिला बालकल्याणच्या कला कौशल्य विकास अंतर्गत त्यांनी 16 कोटीचे टेंडर मंजूर केले. तर ते जे प्रशिक्षण महिलांचं प्रशिक्षणाच्या शिबिरांचं हे टेंडर होतं. मला सांगावं वाटतं की ज्या कंपनीने मागच्या वर्षी काम केलं आहे त्या कंपनीलाच त्यांनी मुदतवाढ देऊन पुढे हे कंटिन्यू केलं. तर त्यात टेंडर का केलं नाही? टेंडर केलं असं तर स्पर्धा झाली असती आणि कमी दरात पण बाकीच्या कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला असता. आणि बऱ्याच कंपन्या अशा होत्या की त्या कमी रेटमध्ये पण काम करायला तयार होत्या. तर यात नक्कीच नाशिक महापालिकेचा फायदा तर झालाच असता आणि अजून चांगल्या प्रशिक्षण महिलांना मिळालं असतं. आणि माझा संशय की त्यांनी मागचं याच्यात सांगितलं आहे की 15,000 महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. पण माझा संशय की हे सगळं खोटं आहे. 15,000 महिलांना यांनी प्रशिक्षण दिलेलं नाही. तशी मी माहिती पण आता मागवली. पुढच्या कळेल काय या संदर्भात आपण काही पाठपुरावा करणार आहात? हां, पाठपुरावा करणार आहे. म्हणूनच मी आज तो विषय मांडला की तुम्ही ते वारंवार त्याच कंपन्यांना का मुदत वाढ देत आहेत, त्यांच्यावर कोणाचा हात आहे हा पण विषय आहे ना. कारण जर कमी रेटमध्ये दुसऱ्या कंपन्या काम करायला तयार आहे तर त्याच कंपन्यांना वारंवार मुदत वाढ देऊन आपण एक प्रकार त्या ठेकेदारांना पोचतोय. यावर सभापतींचं काय आहे? त्यांनी आता सांगितलंय की पुढच्या मीटिंगमध्ये हा अहवाल सादर करावा. सध्या नाही, हा विषय ऑलरेडी मंजूर झालेला होता. महिला बालकल्याणवर एक लिपिकाला मानधनावर घेण्याचा हा विषय होता. मग त्यात तुम्ही हा विषय काढला की तुम्ही त्याच कंपन्यांना वारंवार मुदतवाढ देण्याचं कारण पण या सभागृहासमोर स्पष्ट करावं.